पंचगंगा नदीचं वाढतं प्रदूषण, नदीपात्रात मिसळणारं सांडपाणी आणि रासायनिक युक्त पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन देण्यात आलं। पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे व माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून याबाबत पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या प्रश्नाची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं सांगितलं आहे। तसेच येणाऱ्या अधिवेशनात पंचगंगा प्रदूषणाबाबत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधणार असून तातडीनं उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। निवेदनात म्हटलंय की पंचगंगा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी व केमिकलयुक्त पाण्यामुळे दूषित झालं असून हे पाणी आता पिण्यासाठीच नव्हे तर शेतीसाठी सुद्धा अयोग्य ठरतंय। त्यामुळे गंभीर प्रश्नाकडे शासनानं तातडीनं लक्ष देऊन कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच पंचगंगेचं पाणी सतत वाहतं ठेवावं, गावागावात तसेच शहरी भागात एसटीपी प्लांट उभारण्यासाठी शासनाने निधी व जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नदीकाठावरील पाणी उपसा करणारे शेतकरी व पाणीपुरवठा संस्थांना दूषित पाणी उपसा करावं लागत असल्यानं त्यांचं वीज बिल तसेच पाटबंधारे विभागाकडून आकारला जाणारा उपसा कर माफ करावा अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी हेरवाडच्या सरपंच सौ रेखा जाधव, बंडू बरगाले, संतोष चिंदरकर, अमित कागले, आदिनाथ हारबाळे, संदीप बिंदगे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी अब्दुल्ला ठोन, संदीप अडसूळ।